नमस्कार. आज आपण करणार आहेत भरवे कारल्यापासून मसालेदार भाजी करणार आहेत आणि बेसिक मसाल्यामध्येच करणार आहेत आणि वाटण तर एकदम साधं सोपामध्ये करणार आहेत. आणि या पद्धतीनं कारल्याची भाजी केली तर ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खात्यान, कारण कुणाला खायला देतं ओळखणार पण आहे अशी कारल्याची भाजी केली म्हणून. आणि कडू तर अजिबात लागत नाही. रेसिपीला सुरुवात करू. 3 मीडियम साईजचे टमॅटो घेतले आणि 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, असे मोठे मोठे कापून घ्यायचे. 1 इंच अद्रक आणि 10 ते 12 लसणाच्या काळ्या घेतलेल्या आहेत. कांदा, अद्रक आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पाणी न घालता याची प्युरी करून घेणार आहे. इथं अशी चांगली प्युरी करून झाली हे काढून घेऊ. आणि हे भांड्यामध्ये टमॅटो आपण जे तुकडे करून घेतले होते ते टमॅटो टाकून घ्यायचे आणि त्याला बी चांगली प्युरी करून घेणार आहे. टमॅटोची पण दोन वेगवेगळ्या प्युऱ्या करून घ्यायच्या, एकत्र करायचं नाही आहे. आणि मोठे 3 चमचे तेल टाकलेले आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे टाकायचं, हिंग टाकायचं, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट टाकणार आहे. तर गॅस बारीक ठेवायचं, बारीक गॅसवरती टाकलं पाहिजे, पावडर मसाला जळत नाही. तर आणि 1 ते 2 सेकंदासाठी पावडर मसाला चांगले तेलामध्ये परतून घ्यायचं. ते परतून झालं की त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहे. तर कांद्याची प्युरी केलेली ते टाकून घेतलं की चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतलं की झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. कांद्याचा कच्चापणा गेला की त्यामध्ये टमॅटोची प्युरी करून घेतलेली ती टाकून घ्यायची आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं टमॅटो प्युरीला. ते मिक्स करून झालं की त्यामध्ये आता पावडर मसाला टाकणार आहे. तर 1 चमचा धनिया पावडर, 1 छोटा चमचा जिरा पावडर, 1 छोटा चमचा गरम मसाला टाकायचा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून सगळं चांगलं मसाला मिक्स करून घेणार आहे. आणि गॅस बारीकच ठेवायचा, बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटाची वाफ काढून घ्यायची, म्हणजे सगळे मसाले आणि टमॅटो चांगलं शिजतंय. सगळा पूर्ण कच्चेपणा गेलेला आहे मसाल्याचा आणि टमॅटोचा. एकदा मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये मोठे 3 चमचे शेंगण्याचं कूट घेतलेलं आहे, जाडसर कूट आहे. 1 मोठा चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची. आमचूर पावडर शेवटला टाकायची, पहिले टाकायचं नाही. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आमचूर पावडर जर नसेल तर लिंबाचा रस टाकलं तरी चालतंय. हे सगळं चांगलं मिक्स केलं, बारीक गॅसवरती 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. 1 मिनिटानं सगळं चांगलं मसाले वापरून झाले. तर मिक्स करून घेऊ आणि मग थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. लगेच छान असा मसाला तयार झाला आहे. टमाट्याच्या कांद्याच्या प्युरीपासूनच मसाला केला आहे. आणि पण भाजी चवीला एकदम भन्नाट अशी ह्याच्यापासून कारल्याची किंवा शिमला मिरचीची भाजी करायची. हे मसाल्याचं करून फ्रीजमध्ये ठेवायचं हवाबंद डब्यामध्ये. 8 ते 10 दिवस टिकत आहे. जेव्हा आपल्याला मसाल्याची भाजी करायची तर काढायचं. ही 250 ग्राम कारल्या घेतलेल्या आहे. त्या कारल्या स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून घेतलं की दोन्ही साईडचं मागचं पुढचं देठं काढून घ्यायचं आणि त्यावरचं पूर्ण असं साल काढून घेणार आहे. इथं हे सगळे साल काढून घ्यायचे. तुम्हाला जर कडवड जर कारल्याची आवडत असेल तर हे काढलं तर चालतं, फक्त धुवून घ्यायची स्वच्छ. कारल्या आता सगळे असं काढून घेतलेले आहेत आणि 2-2 तुकडे करून घेतले. तुम्हाला लांब जर कारल्याची भाजी करायला ठेवायचं, पण मी 2-2 तुकडे करून घेतले. त्यातलं आतनं पूर्ण चमच्याने बी काढून घ्यायचं. तुम्हाला जर कडू कारला आवडत असेल तर बी मसाल्यामध्ये मिक्स करून मग आतमध्ये भरायचं. इकडं कारलं शिजून घेणार आहे. इथं पाणी गरम झालं की त्यात थोडीशी हळद आणि थोडं मीठ टाकून कारले चांगले मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचं. जास्त ओव्हर पण कुक करायचं नाही. तर थोडंसं मऊ झालं की काढून घ्यायचं आणि थंड करून घेणार. कारलाही थंड झाले तर मसालाही थंड झाला आहे. त्यामध्ये भरून घेऊ, जेवढं बसन तेवढा असा मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा. व ह्या पद्धतीने कारले सगळे अशाच्या पद्धतीने भरून घेणार आहेत. जेवढा बसन तेवढा दाबून भरायचा आणि उरलेला मसाला असंच फ्रीजमध्ये ठेवायचा. नंतर आपल्या दुसऱ्या भाजीला पण वापरायला येतं आहे. 8 दिवस हे खराब होत नाही फ्रीजमध्ये. आता भाजी करायला घेऊ. त्याच पॅनमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये कारले ठेवून घ्यायचे. असं पसरटच पॅन घ्यायचा, म्हणजे असे पसरून कारले ठेवायला येतात, असे एकावर एक ठेवायचे नाही. तर बारीक गॅस करायचं 2 मिनिटासाठी. बारीक गॅसवरती खालच्या बाजूकडून कारलं चांगलं वापरून द्यायचं. तिकडून वापरून झालं की अशी पलटी करून घेणार आहे. तर कारलं जर तुम्ही असं शिजून जर नाही घेतलं हलकंसं तर कारले असं भाजी करताना अशी कडक होतात कारल्याची भाजी. तुम्ही जसं थोडंसं शिजून घेऊन मग जर केलं तर मग मऊ कारल्याची भाजी तयार होते. दोन्ही बाजूकडून आलटून पलटून 7 ते 8 मिनिटांमध्ये कारल्याची भाजी तयार झाली. आणि चवीला एकदम भन्नाट अशी होतं की मसाला आतमध्येपर्यंत पूर्ण भरलेला, मसाला अजिबात बाहेर निघलेला नाही आहे. अगदी छान अशी कारल्याची भाजी तयार झाली. कुणी म्हणणार नाही खाताना की कारल्याची भाजी केली. ज्यांना आवडत नाही ते आवडीनं खाते. आणि ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.